प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मुक्ता माधवीला म्हणत असते की आई प्लीज एकदा तू माझ्यासाठी प्रयत्न कर, पॉझिटिव्हली विचार कर, कारण आदित्यचा गैरसमज दूर होणं खूप महत्त्वाचं आहे आणि हवं तर या सगळ्यामध्ये मी सागरला सुद्धा इन्व्हॉल्व करेल. त्यावर माधवी विचारते पण तू सागरला या सगळ्यात इन्व्हॉल्व कशी करणार आहेस. त्यावर मुक्ता म्हणते की ते तर मलाही माहीत नाही, पण मी करेल काहीतरी. तर दुसरीकडे सागर ऑफिसमधून घरी येत असतो आणि त्यावेळी त्याला आठवतं की पुरूने त्याला सांगितलं होतं की माधवीला चाफा खूप आवडतो आणि म्हणूनच त्याने माधवीसाठी चाफा आणलेला असतो आणि त्या फुलांकडे बघून तो हसतच माधवीकडे जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे मुक्ता माधवीला कन्व्हिन्स करत असते. ती माधवीला म्हणत असते की आई प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना. त्यावर माधवी म्हणते की मुक्ता मला कधी कधी तुझी खूप काळजी वाटते. तर मुक्ता हसतच विचारते की फक्त कधी कधीच तुला माझी काळजी वाटते का. आणि त्यावर माधवी म्हणते की नाही ग, पण मला तुझी खरंच खूप काळजी वाटते, कारण तू चार चौघींसारखी नाही आहे. बघते ना मी आजकालच्या मुलींना, त्यांचं काय सुरू असतं ते मला खरंच कळत नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षणाची रील बनवून त्या सोशल मीडियावर टाकत असतात. त्यांना बाकी कोणत्याही गोष्टींशी काही घेणं देणं नसतं. मात्र तू त्यांच्यासारखी नाही आहेस. तुला तुझं करिअर महत्त्वाचं आहे, तुझ्या क्लिनिकवर, तुझ्या घरावर तुझं प्रेम आहे आणि तू नेहमीच स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करते, दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करते आणि याच गोष्टीमुळे मला तुझी काळजी वाटते. आणि त्यावर मुक्ता म्हणते पण आई ही दुसरी माणसं नाही आहेत ग, माझीच माणसं आहेत. जशी मला सई आहे तसाच आदित्यसुद्धा आहे. आणि ते ऐकून माधवी तिच्याकडे बघतच राहते. तर मुक्ता म्हणत असते की आई मला असं नाही वाटत की ती सावनी आणि तो हर्षवर्धन आदीवर खरंच प्रेम करतात. ते दोघे फक्त त्याच्यावर वाटेल तेवढे पैसे उधळतात आणि सागरविषयी त्याच्या मनात अढी निर्माण करतात. आणि मुक्ताचं ते बोलणं माधवीला सुद्धा पटतं. तर मुक्ता माधवीला सांगत असते की आदित्य खूप पटकन रिॲक्ट करतो, वाटेल ते बोलतो, मात्र तरीसुद्धा मला असं वाटतं की तो अजूनही पूर्णपणे हाताबाहेर गेलेला नाही आहे. कारण मी त्या दिवशी शाळेत बघितलं ना, सई त्याच्याशी आपुलकीने बोलायला गेली तर तो सुद्धा सईशी प्रेमाने बोलला. आणि एकदा सागरने सुद्धा मला सांगितलं होतं की ते त्याच्यासाठी क्रॅबचं कालवण घेऊन गेले होते, मात्र त्याने आधी खूप आढेवेढे घेतले, सागरला वाटेल ते बोलला, पण त्यानंतर त्याने ते कालवण प्रेमाने खाल्लं सुद्धा. आणि हे सगळं काही ऐकून माधवी विचारात पडते. तर मुक्ता म्हणते की आई मला असं वाटतं की आदित्य प्रेमासाठी भुकेला आहे आणि तो ज्या प्रकारे रिॲक्ट करतो, जसा वागतो ना, ते त्याच्या मनातील प्रश्न आहेत. आणि तिचं हे बोलणं माधवीला सुद्धा पटतं. तर मुक्ता सांगत असते की सावनी आणि हर्षवर्धनने आदित्यच्या मनात सागरविषयी अनेक चुकीचे गैरसमज निर्माण केले आहेत आणि त्यामुळे मग आदित्य त्यांच्यासोबत खूप विचित्र वागतो आणि या गोष्टीचा सागरला सुद्धा तेवढाच त्रास होतो. मी अनेकदा हा त्रास, हे दुःख त्यांच्या डोळ्यात बघितलं आहे, मात्र तरीही त्यांचं कधीच आदित्यवरील प्रेम कमी होत नाही. त्याला त्यांनी एकदा बघितलं ना किंवा फोनवर त्याचा आवाज जरी ऐकला ना, तरी ते खूप खुश होतात, घरभर आनंदाने अक्षरशः बागडत असतात. आणि जर आपण खरंच आदित्यच्या मनातील त्यांच्याविषयीचा गैरसमज दूर करू शकलो ना, तर ते खरंच खूप खुश होतील. आणि त्यावर माधवी म्हणते की ठीक आहे मुक्ता, तू काळजी करू नको, आपण बघूयात काय करता येतं ते, आणि स्वामी आहेत ना आपल्यासोबत. आणि त्यावर मुक्तासुद्धा हो म्हणते. त्यानंतर सागर माधवीकडे जातो. माधवी त्याला विचारते की सागरराव तुम्ही अचानक इथे कसे. त्यावर सागर सांगतो की आई माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. आणि मग माधवी त्याला घरात घेऊन जाते. तर सागर तिला सांगतो की आई मी तुमच्यासाठी एक छान गोष्ट आणली आहे. आणि मग तो माधवीला सोनचाफा देतो. त्यामुळे माधवी खुश होते. ती सागरला विचारते की तुम्हाला पुरूने सांगितलं ना. त्यावर सागर हसतच हो म्हणतो. तर माधवी त्याला सांगते की तुम्ही मला कोणतीही फुलं द्या, मला ती आवडतील, मात्र सोनचाफा मला फक्त पुरूने दिलेलाच आवडतो. आणि ते ऐकून सागर नाराज होतो. तर माधवी म्हणते की काही हरकत नाही, मला हा सुद्धा आवडलाय. आणि मग त्यानंतर ती म्हणते की चला तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोलूयात. आणि मग सागर माधवीला सांगतो की आई मला तुमची मदत हवी आहे. त्यावर माधवी हसतच म्हणते की आज काय माधवी मदत दिवस आहे का, सगळेजण माझ्याकडे मदत मागण्यासाठीच येत आहेत. आणि मग ती सागरला विचारते की तुम्हाला नेमकी माझी कशात मदत हवी आहे. तर दुसरीकडे सावनी तिच्या सगळ्या सोर्सेसला कॉल करून
सागरने नेमकं कोणत्या मॉडेलला सिलेक्ट केलं आहे हे विचारत असते. मात्र तिला कोणाकडून काहीच माहिती मिळत नाही, त्यामुळे ती खूप वैतागते. त्यानंतर हर्षवर्धनही तिला विचारतो की काय झालं, कळलं का कोण आहे ती मॉडेल. त्यावर सावनी सांगते, नाही ना, मी माझ्या सगळ्या जुन्या कॉन्टॅक्टला सोर्सेसला कॉल केला, पण मला काहीच माहिती मिळत नाही आहे. हा सागर नक्की कोणत्या मॉडेलबद्दल बोलत होता तेच मला कळत नाही आहे. तर दुसरीकडे सागर माधवीला सांगत असतो की आमची कंपनी एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करत आहे आणि त्या प्रोडक्टसाठी मला एक मॉडेल हवी आहे. त्यावर माधवी म्हणते, अरे वा, मग सापडली का तुम्हाला मॉडेल? आणि त्यावर सागर म्हणतो, हो, मुक्ता. आणि त्यावर माधवी म्हणते, कोण मुक्ता? ती साऊथची हिरोईन का? त्यावर सागर म्हणतो, नाही नाही, आपली मुक्ता, तुमची मुलगी मुक्ता. आणि ते ऐकून माधवीला धक्काच बसतो. तर सागर म्हणतो की मी आपल्या मुक्ताविषयीच बोलत आहे. त्यावर माधवी म्हणते, पण मुक्ता मॉडेलिंग कसं करेल? त्यावर सागर म्हणतो, आई, तुम्हाला माहीत नसेल, पण त्यांच्यामध्ये खूप ग्रेस आहे. त्यावर माधवी म्हणते की मला कसं माहीत नसणार, ती माझीच मुलगी आहे ना. त्यावर सागर हसतच म्हणतो की अगदी खरं आहे, आणि मी कालच त्यांना सैला रॅम्प वॉक शिकवताना बघितलं. त्या खरंच खूप सुंदर करत होत्या आणि म्हणून माझ्या मनात विचार आला या प्रोडक्टसाठी त्यांनाच मॉडेल म्हणून निवडावं. मात्र हे सगळं काही ऐकून माधवी काळजीतच पडते. तर सागर म्हणत असतो की आई, प्लीज तुम्ही मला मदत करा, कारण जर मी त्यांच्यासोबत बोलायला गेलो तर त्या मला सरळ नकार देतील, माझं बोलणंसुद्धा ऐकून घेणार नाही. त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांच्याशी बोला आणि त्यांना या गोष्टीसाठी कन्व्हिन्स करा. आणि त्यावर माधवी म्हणते, पण मी तिच्याशी कसं बोलू आणि ती खरंच मॉडेलिंगसाठी कन्व्हिन्स होईल का? म्हणजे तुम्ही तिला असं अचानक करिअरच बदलायला सांगताय. त्यावर सागर म्हणतो, नाही नाही, मी त्यांना त्यांचं करिअर चेंज करायला सांगत नाही आहे, मी फक्त या प्रोडक्टबद्दल बोलतोय आणि हे आपलं घरचंच प्रोडक्ट आहे ना, असंही नाही की दुसऱ्यांसाठी काम करायचं आहे. मात्र माधवीच मुळात त्या गोष्टीसाठी तयार नसते, पण ती सागरसमोर काही बोलत नाही. तर सागर तिला सांगत असतो की आई, प्लीज तुम्ही मुक्ताला कन्व्हिन्स करा, तुम्हीच हे काम करू शकता. आणि त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते. सागरचा आवाज ऐकून तिला आश्चर्य वाटतं आणि ती आतमधूनच तो माधवीसोबत नेमकं काय बोलतोय ते ऐकू लागते. तर इकडे सागर माधवीला कन्व्हिन्स करत असतो की आई, प्लीज, त्या प्रोडक्टसाठी मुक्ताच मॉडेल म्हणून परफेक्ट आहे, तुम्ही एकदा तिच्याशी बोला आणि तिला कन्व्हिन्स करा. आणि हे सगळं ऐकून मुक्ता डोक्यालाच हात लावते. तर माधवी म्हणत असते की खरं तर तिने ही ऑफर स्वीकारायला काही हरकत नाही, मात्र ती माझं ऐकेल की नाही मलाही माहीत नाही. त्यावर सागर म्हणतो की ती तुमचा शब्द नक्कीच मोडणार नाही याची मला खात्री आहे. त्यावर माधवी म्हणते की तुमच्यासाठी मी शब्द टाकते, पण ती तो शब्द मोडेल की नाही हे मलासुद्धा माहीत नाही, कारण काही झालं तरी शेवटी तिला जे हवं तेच ती करणार. आणि मग त्यानंतर ती सागरला सांगते की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तर इकडे सावनी म्हणत असते की त्या सागरला खरंच कोणती मॉडेल भेटली आहे की नाही तेच मला कळत नाही, की तो उगाच हे सगळं बोलत होता. आणि त्यावेळी हर्षवर्धन म्हणतो की नाही सावनी, मला असं नाही वाटत, कारण त्याचा कॉन्फिडन्स बघता तो उगाच हे सगळं बोलेल असं तर नाही आहे ना, त्याला नक्कीच कोणती तरी मॉडेल भेटली असणार, मात्र ती कोण आहे हे त्या दोघांनाही कळत नाही. मात्र त्यानंतर सावनी म्हणते की सागरने कोणतीही मॉडेल आणली ना तरीही ती माझ्यापेक्षा सुंदर नसणार याची मला खात्री आहे. सागरच्या या प्रोडक्टचं मॉडेलिंग मीच करणार आणि मग त्यानंतर मी त्याच्या बिझनेसमध्ये घुसणार, मग त्याच्या घरामध्ये आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये, आणि मग मी मुक्ता आणि सागरला एकमेकांपासून दूर करणार. आणि सावनीचं हे सगळं प्लॅनिंग ऐकून हर्षवर्धनही हसू लागतो. तर दुसरीकडे माधवी चहा करण्यासाठी किचनकडे जाण्यासाठी निघते आणि त्या ठिकाणी मुक्ताला बघून ती घाबरते. तर सागर तिच्याकडेच बघत असतो आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे हे लक्षात आल्यावर तो देखील पुढे येतो आणि समोर मुक्ताला बघून तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो माधवीला म्हणतो की आई, तुम्ही तर माझा गेमच केलात, या इथे आहेत हे तुम्ही मला का नाही सांगितलं? त्यावर माधवी म्हणते, अहो तुम्ही मला बोलायची संधी दिलीच नाही, मग कसं सांगणार मी तुम्हाला? आणि मग त्यानंतर सागर मुक्ताकडे जात तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो, मात्र मुक्ता रागातच नाही म्हणते आणि तेथून जाण्यासाठी निघते. सागर पुन्हा एकदा तिला थांबवतो आणि तिला म्हणतो की प्लीज मुक्ता, या मॉडेलिंगसाठी होकार द्या, हे आपल्या घरचंच प्रोडक्ट आहे,
मात्र मुक्ता त्याला उलट प्रश्न विचारते की समजा मी तुम्हाला माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन गेली आणि तुम्हाला रूट कॅनल करायला सांगितलं तर जमेल का? त्यावर सागर म्हणतो हो जमेल ना, जर तुम्ही मला व्यवस्थित गाईड केलं तर नक्की जमेल. मात्र मुक्ता म्हणते नाही जमणार, कारण असं होणं शक्यच नाही आहे. ज्याचं त्याचं काम जी ती व्यक्तीच करू शकते, असं कोणालाही कोणाचं काम करता येणार नाही. त्यावर सागर तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो. तो म्हणतो की जर तुम्ही ही ऑफर स्वीकारलीत ना तर तुम्ही सईसमोर एक आदर्श निर्माण कराल. मात्र मुक्ता त्याचं काही ऐकूनच घेत नाही. ती सागरला तोंडावर नकार देते आणि तेथून निघून जाते. त्यामुळे सागर खूप नाराज होतो आणि मग त्यानंतर तो विचार करत असतो की मुक्ताने तर सरळ तोंडावरच नाही म्हणून सांगितलं, आता काय करायचं? मी तर त्या मिहिरलाही सांगितलं की मला मॉडेल भेटली आहे, निदान त्याला तरी खरंच सांगायला हवं. आणि मग तो मिहिरला कॉल करतो. तो मिहिरला सांगतो की मला मॉडेल भेटली नाही आहे आणि ते ऐकून मिहिरला आश्चर्य वाटतं. तो विचारतो अरे पण तू सकाळीच म्हटला होता ना की मॉडेल भेटली आहे. त्यावर सागर म्हणतो हो, कारण त्यावेळी माझ्यासमोर मॉडेल म्हणून मुक्ताचा चेहरा होता. आणि ते ऐकून मिहिरला धक्काच बसतो. तर सागर त्याला सांगत असतो की आपलं जे प्रोडक्ट आहे ते लोकांना आपलंसं वाटायला हवं आणि फक्त मुक्तामध्येच तो आपलेपणा आहे, त्या सावनीत नाही. आणि मुळात मला तिला आपल्या प्रोडक्टची मॉडेल बनवायचंच नाही आहे. मात्र मुक्ताने तर मला सरळ सरळ नकारच दिला. त्यामुळे प्लीज तू आता एखादी मॉडेल शोध. आणि त्यावर मिहिर म्हणतो ठीक आहे दादूस, तू काळजी करू नको. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मिहिरने जी मॉडेल शोधलेली असते ती काही वेळेत ऑफिसमध्ये पोहोचत नाही आणि मग सावनी हसतच ते कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी जाते. पण तितक्यात मुक्ता त्या ठिकाणी येते आणि सगळ्यांना सांगते की सागरच्या या नवीन प्रोडक्टची मॉडेल मी आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.